आज मी तुम्हाला या शेतकऱ्यांबद्दल सांगते आणि शेतकऱ्याबद्दल मी डिस्कस करते। तर त्याच्यासाठी मी माझ्या या शेतीमध्ये आलेलो आणि बघून माझा चेहरा हा पूर्ण काळा काळा झालेला कारण की आपण शेतकऱ्यांचा मुलगा आहोत त्याच्यामुळे। तर मित्रांनो, हे जे आपल्या देशातील लोक, हे जे बिझनेसमॅन आहे किंवा हे सट्टेबाजी करणारे, क्रिकेट लोकांना करोडो रुपयामध्ये खरीदतात किंवा करोडो रुपयामध्ये याची बोली लावतात आणि त्यांना खेळवतात आणि त्याच्याद्वारे हे जे पैसे लाखो करोडो रुपयांचा इथे देवाणघेवाण चालते, त्याच्यापेक्षा मित्रांनो किंवा आपल्या देशातील जनतेला पोचणारी किंवा आपल्या देशातील लोकांचं जे जीवन आहे ते जीवन आहे किंवा त्यांची जी लाईफ आहे ते जिवंत ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आपल्या देशातील शेतकरी यांच्यावरती तुम्ही बोली लावा ना हरामखोरांनो, यांच्यावरती बोली लावा। तुम्ही यांना 1 करोडमध्ये खरीदण्यापेक्षा यांना 10 लाखामध्ये खरीदा आणि याच्यावरती 10 लाखांची बोली लावा प्रत्येक वर्षी आणि त्यांना असं म्हणा की तुम्ही जर यावर्षी चांगलं पीक घेऊन दाखवा किंवा चांगलं जे उत्पन्न जर तुम्ही कराल तर पुढच्या वर्षी तुम्हाला 10 नाही तर 20 लाखामध्ये खरीदणार आणि 20 लाखाची बोली तुमच्यावरती लावणार। तर हिंमत असेल तर तुम्ही या शेतकऱ्यांवरती बोली लावून दाखवा ना। तेव्हाच आपल्या देशामधील जे युवा पिढी किंवा यंग जनरेशन हे नोकरीच्या आपण हजाराच्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा ते स्वतःची जमीन वाचवेल आणि स्वतःची शेती करेल। त्यांना माहिती आहे ना शेतीमधून प्रॉफिट होणार आहे, शेतीच्या मालाला भाव भेटणार आहे आणि शेती जर आपण करू तर आपल्याला आपले जे मोठमोठे बिझनेसमॅन जे कोणी सट्टेबाजी करतात या क्रिकेटमध्ये या BCCI मध्ये हे लोक जर आपल्याला 10 लाख मध्ये खरीद असेल तर मग आपण शेती करायला का बरं मागे सरणार। तर अशा प्रकारे करा, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल। हे या फालतू लोकांना तुम्ही 10 करोड मध्ये किंवा 20 करोड मध्ये किंवा 30 करोड मध्ये खरीदण्यापेक्षा आपल्या देशातील शेतकऱ्यांना 10 लाखामध्ये खरीदा।